नमस्कार, मी संगीता जाधव. स्वाद ब्रह्म या चॅनलमध्ये आपले स्वागत आहे. पावसाळा आला की बाजारात भरपूर प्रमाणात खेकडे विकायला येतात. मग आपसुकच खेकड्यांचा बेत होतो. चला तर मग आज करूया गावरान खेकड्याचा रस्सा. मी इथे 1 किलो खेकडे घेतलेत. आता ते आपण स्वच्छ करून घेऊया. प्रथम खेकड्याच्या छोट्या छोट्या नांग्या बाजूला करून घ्यायच्या आणि मोठ्या नांग्या आणि पेंदे हा खेकड्याचा मधला जो भाग आहे त्याला आमच्याकडे पेंदा म्हणतात. खेकडे 3-4 वेळा पाण्याने चांगले स्वच्छ धुवून घ्यायचेत आणि छोटे छोटे नांगे ठेचून त्याचा अर्क आपल्याला काढून घ्यायचा आहे. हे बघा, खेकडे स्वच्छ धुवून घेतलेत. मोठे नांगे आणि पेंदे एका भांड्यात घेतलेत आणि छोटी नांगी सेपरेट घेतलेत. वाटण्यासाठी लागणारे साहित्य: अर्धी वाटी किसलेलं खोबरं, कोथिंबीर, एक मध्यम उभा चिरलेला कांदा, एक छोटा टोमॅटो बारीक चिरून, एक गड्डी लसणाच्या पाकळ्या, 1 इंच आलं. आता आपण छोट्या नांग्या खलबत्त्यामध्ये चांगल्या बारीक ठेचून घ्यायच्या. जेवढं बारीक ठेचता येईल तेवढं बारीक ठेचून घ्यायचं. हे बघा, छान बारीक ठेचलं गेलंय. आता हे आपण एका प्लेटमध्ये काढून घेऊया. हे वाटण 2 वेळा चांगलं धुवून गाळून घ्यायचं आहे. हा असा घट्टसर अर्क निघतो. यापासूनच खेकड्याची कढी तयार करायची. आता आपण मसाले भाजून घेऊया. प्रथम कढईमध्ये खोबरं लालसर रंगावरती भाजून घ्यायचं. नंतर थोडंसं तेल टाकून कांदा भाजून घेऊया. त्यातच टोमॅटो टाकून परतून घ्यायचं. नंतर लसूण, आलं चांगलं तांबूस रंगावर भाजून घेऊया. आता हे मसाले मिक्सरच्या एका भांड्यामध्ये बारीक करून घेऊया. प्रथम खोबरं बारीक करून घ्यायचं. नंतर कांदा, टोमॅटो, आलं आणि थोडीशी कोथिंबीर टाकून चांगलं बारीक वाटून घ्यायचं. आता आपण फोडणी करून घेऊया. प्रथम एका मोठ्या पातेल्यात 2 ते 3 मोठे चमचे तेल घेऊया. नंतर तेल गरम झाले की त्याच्यात वाटलेला मसाला टाकून चांगला परतून घ्यायचा. नंतर त्याच्यात 2-2.5 चमचे घरची चटणी टाकले. नंतर थोडं लाल तिखट. हे चांगलं तेल सुटेपर्यंत परतून घ्यायचं. आता त्याच्यात खेकडे टाकून घेऊया. आता हे बघा, एक एक करून मी सगळे त्याच्यात खेकडे टाकून घेतलेत आणि आता ते चांगले मसाल्यात आपण मिसळून घेऊया. नंतर झाकण ठेवून 2 मिनटं वाफ काढून घ्यायची. पुन्हा एकदा मिसळून त्याच्यात गरम पाणी टाकून घ्यायचं. आपल्याला कितपत रस्सा घट्ट पातळ हवा आहे तसं गरम पाणी टाकून घ्यायचं. नंतर झाकण ठेवून ते 10 ते 15 मिनटं चांगलं शिजून द्यायचं आणि मग त्याच्यात आपण छोट्या नांग्या ठेचून काढलेलं पाणी ते या रश्श्यात ओतायचे आणि सतत पळीने ढवळत राहायचे. हा अर्क टाकल्यानंतर जर रश्श्याला उकळी आली तर हा रस्सा फुटतो. म्हणून या रश्श्याला उकळी येऊ न देता 5 मिनटं त्याला सतत ढवळून शिजवून घ्यायचे. आता हा झणझणीत गावरान खेकडा रस्सा तयार आहे. गरमागरम खेकडा रस्सा मस्तपैकी पितळीत ओतून घ्यायचा आणि ज्वारीची भाकरी कुस्करून खायची आणि गरमागरम रस्सा प्यायचा. एकच नंबर. तवा पावनं लवकर करा खेकड्याचा बेत. आषाढ संपत आलाय आणि ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली कळवायला विसरू नका. तसेच स्वाद ब्रह्म या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच करा. धन्यवाद.